सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे धामक तालुका नांदगाव खांडेश्वर जिल्हा अमरावती. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ धामक. लई झाले लई आले लई गेले. काय भंगार प्रेम आहे तुमचं पोराव. आणि पोरांच्या कटिंगी पाहिल्या का? कटिंगी काय कटिंगी, 1,500 2,000 हजाराच्या कटिंगी. तेरे नाम कट, 1 साईड कट, 3 साईड कट, कोंबडा कोट, बाय 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 काय कटिंगी आहेत पोरांच्या. एक नवीन कटिंग आली, नवीन आखर रान हानित महाराज. इकडून हानित इकडून हानित. हे आखर रान हाणायचं खालचं आणि वर असं डालं द्यायचं, जसं कोंबडीला अंड द्यायचं. अरे काय हे कटिंग. एक नवीन कट आली, 1 साईड कट. हे बघा इकडून आहे ना, असं आहे ना, 1.5 बिघ्यात सगळा आहे ना रोटा मारित, आखा रोटा मारित. आणि ही मका अशी इकडं टाकीत. हा आखा रोटा मारायचा, इथे एक दंड पाडायचा, हा खरडून रोटा मारायचा. रोटा कळलं ना तुम्हाला? हा खरडून रोटा मारायचा, इथे एक दंड पाडायचा आणि ही मका आखी इकडं पाडायची. आणि पोरगी दिसली काय कटिंग आहेत पोरांच्या ते. आणि एक नवीन कटिंग निघली, त्या कटिंगीचं नाव मला माहित नाही बरं का. ते ना असं असं हे सगळं खाली हानीतं, हे टोटल खाली खरडून हाणायचं आणि वर असं कोंबड्यावानी कट करायचं, कोंबड्यावानी असं असं. आणि त्याला कलरचे 2 पट्टे मारायचे. ते नाव नाही माहीत मला, पण पाहिलं मी 2-3 वेळे त्या पोरांना असे कलरचे 2 पट्टे मारित कोंबड्या कट सारखे. तुम्हाला एक पाथर्डी तालुक्यातली कानिपनाथाची मडी माहिती आहे का? तुम्ही नेटवर सर्च करा. पाथर्डी तालुक्यातली कानिपनाथाची मडी, नगर जिल्ह्यातली, मोठ्या देवी जवळची. ती गाढवाच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. तिथं लाख 2-2 लाख गाढवं येतात विक्रीसाठी पूर्ण महाराष्ट्रातून. हो, मग ते इतके गाढवं तिथं गोळा होतात. मग ते गाढवं जर दुसऱ्या कळपात गेले तर कसे ओळखायचे, म्हणून गाढवाचे मालक कलरचे 2 पट्टे गाढवावर वडीत. मग आता कळलं तुम्हाला मला काय म्हणायचंय. मग आता हे 2 गाढवं कुठले ओळखायचे? विठ्ठल विठ्ठल ऐका पोरावो, प्रेम करा पण महाराज कुणावर करा. मी नेहमी सांगते, पानी पीना है तो मटकी से पियो, पानी पीना है तो मटकी से पियो, खाली गलास में क्या रखा है. पानी पीना है तो मटकी से पियो, खाली गलास में क्या रखा है. अरे प्यार करना है तो मेरे गजानन बाबा से करो, इन लड़कियों में क्या रखा है, इन लड़कियों में क्या रखा है. प्रेमाचा अर्थच कळाला नाही हो. अरे काय तुम्ही प्रेम करावं महाराज, अंगार भंगार प्रेम महाराज. तुम नहीं होते तो हम कोरडे इरी में जीव देते. पप्प्याला विचारलं, एक पोरगा आमची इथं नापास झालं, एक पोरगा आमची इथं नापास झालं आणि पुरीला 1% मार्क कमी पडले तर पुरगी रडत घरी आली. 1% पुरीला 1% मार्क कमी पडले तर पुरगी रडत घरी आली. आणि पप्प्या नापास झाला तर उदळत उदळत पेढी वाटीत आला. गावातल्या पोराने विचारलं, कमून नापास झाला? म्हणे ती त्या वर्गात यायची होती म्हणून मी नापास झालो. अरे काय येड्या होय. अरे टेटस पा पोरांचे, टेटस भंगार टेटस आहेत पोरांचे. अरे ज्यांच्यामुळं आपला धर्म आहे, ज्यांच्यामुळं क्वालिटी आहे, ज्यांच्यामुळं तिरंगा फडकतो, ज्यांच्यामुळं आपण कीर्तन प्रवचन करू शकतो, शहाजीराजे, छत्रपती शिवाजीराजे, संभाजीराजांचे टेटस ठेवा ना फोटोवर. अरे स्क्रीनवर फोटो ठेवले पाहिजे, टेटस ठेवले पाहिजे. छत्रपती शासन, राजे आमचे एकच राजे, छत्रपती शिवाजीराजे. आमचा राजा एकच, गजानन बाबा आमचा राजा. अरे ठेवा ना टेटस. आईचा फोटो ठेवा, बापाचा फोटो ठेवा. ज्यांच्यामुळं धर्म आहे, ज्यांच्यामुळं ओळख येते ठेवा. उगा उली कपड्या घालणाऱ्या नट्यांचे फोटो ठेवी, त्या ती त्याला ओळखी ना बिन हे फोटोच ठेवीत तिचं फोनवर. काय भंगार महाराज. एका पोराचं कालचं टेटस होतं, एका पोराचं, माय लाईफ इज माय जानू, हाय रे जानू. अरे येड्या, तू ही जानू डबल सिमचा फोन वापरी ती बावळ्या. हाय ते कपडे तुला इकायला लावीन पुरगी. कुठं नादी लागला तू पुरींच्या. येड्यावानी करू नका. तुम्हाला प्रेमच करायचं तर आईवर करा ना. अरे ज्या आईला नुसतं कळलं मला दिवस गेले, काय प्रेम करते सांगू. तिला फक्त कळू द्या, मला फक्त दिवस गेले. अरे एवढं प्रेम करती बाई, मला दिवस गेले. मी जर काही खाल्लं तर बाळाच्या पोटात येईल, बाळाला त्रास होईल. अरे गरम खात नाही, गार खात नाही. किती 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 जपती ती. तिला माहिती आहे का माझ्या पोटात पोरग आहे का पुरगी आहे का काय आहे माहिती आहे. काळ आहे का, गोर आहे का, लुळ आहे का, पांगळ आहे नाही. पण नुसते दिवस गेले तरी आई तुमच्यावर एवढं प्रेम करती. मग कोण प्रेम करणारी जगात अशी कोणी आहे? ऐसी कवालाची जाती, ऐसी कवालाची जाती.
प्रेम आहे हो महाराज, काय माय आहे. ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची. आईसारखं प्रेम या जगात कोणीच करू शकत नाही महाराज. म्हणून आईवर प्रेम करा. अरे भारत मातेचे मिलिटरीतले जवान, आर्मीतले जवान बघा ना, ते पोरं किती प्रेम करतात. तसं तरी प्रेम करा. हा, भारत मातेचं आपण काहीतरी देणं लागतो या समाजाचं, या मातीचं काहीतरी. मग काही पोरं म्हणते नको नाका ना कांदे सोलो, हा मग आम्ही काय गोळ्या खायला जायच्या का कारगिल मध्ये. अरे गोळ्या नका खाऊ, एक काम करा, भारत मातेची सेवा घर बसल्या करता येते. एक काम करा ना रे, अँड्रॉइडचे फोन आहे, एवढे मोठेले फोन आहे, कितकाही अंगार भंगार ग्रुप आहे. मग एक काम करा, आपल्या तालुक्यातले जिल्ह्यातले किती पोरं आर्मीतले, किती पोरं मिलिटरीतले व्हॉट्सअप ग्रुप तयार करा, त्यांचे नावं गावं घ्या. आणि ज्या दिवशी तो मुलगा भारत मातेची सेवा करून सुट्टीला घरी येणारे पोरं सगळे वाजित गाजीत त्याला आणायला जा स्टेशनवर, वाजित गाजीत गावात घेऊन या. आणि जोपर्यंत मिलिटरीतला जवान आपल्या गावात आहे तोपर्यंत त्याच्या संग गप्पा मारा, त्याच्या संग बोला, त्याच्या विचाराची देवाणघेवाण करा. आणि ज्या दिवशी तो भारत मातेचा जवान भारत मातेची सेवा करायला निघला त्या दिवशी गावातल्या बायांनी ताटं करा, त्याला ओवाळा, ऑप्शन करा आणि त्याला वाजित गाजीत वाटा लावा. झाली भारत मातेची सेवा. अजून काय लागत महाराज, काय लागत. अरे कोणती गोळी कुठून येईल आणि कधी लागल सांगता येत नाही महाराज. ज्यांच्या घरातले माणसं मिलिटरीमध्ये नुसता फोन वाजला तरी माणसं थडा थडा उडतात महाराज, घाबरतात लोक. सांगा ना मला, दिवाळीचा सण होता, दिवाळीचा सण होता, सगळ्या गावामध्ये महाराज पंत्या लागल्या होत्या, सगळ्या गावामध्ये आगल दिवे लागले होते, सगळ्या गावामध्ये साडा रांगोळी झालेली होती. सगळ्या गावातल्या लोकांनी महाराज त्या ठिकाणी मिष्टान्न बनवलेलं होतं. त्या गावात एक जवानाचं घर होतं. घरामध्ये गपचीत आई बसली होती, पण मुलगी सगळ्या गावात फिरून आली. त्यांच्या दारापुढं साडा रांगोळी नव्हती, एकही पंथी आईने लावलेली नव्हती, आगल दिवा सुद्धा लावलेला नव्हता. मुलगी सगळ्या गावामध्ये फिरून आली, सगळीकडे झगमगाट होता. कोण काय करतंय, कोण काय करतंय. रडायला लागली ती मुलगी आणि घरात पळत आली. आणि आई घरामध्ये बसलेली होती, आईला रडताही येत नव्हतं. आल्याबरोबर आईनं मुलीला विचारलं, बाळा कुठं गेली होतीस. आई गावामध्ये गेली होते. का रडतीत बेटा. मुलीतल्या डोळ्यातलं पाणी बघून आईला रडू राहीना, पण आईनं रडू दाबलं. मुलीला विचारलं, बाळा का रडते. आईनं विचारल्याबरोबर मुलीनं सांगितलं, आई आपल्याला रांगोळी नाही काढायची. नाही बेटा. आपल्याला आगलदिवा पण नाही लावायचा. नाही बेटा. आई आपल्याला शेव तर करायची असेल ना. नाही. आई आपल्याला करंजी पण करायची नाही. नाही बेटा. का ग आई. मुलीला ओक्साबुक्षी रडताना बघून आईनं छातीला कवटाळलं आणि सांगितलं, तायडे आपल्याला रांगोळी काढायची नाही, आपल्याला आगलदिवाही लावायचा नाही आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचं मिष्टान्नही करायचं नाही. आई का. सगळ्या गावातल्या लोकांनी केलंय, मग आपल्याला का नकोय. मला नवे कपडे नाहीये, मला काहीच नाही, मला साधी सुरसुरी नाही, मला फटाकडाही नाही, काहीच नाही. आईनं सांगितलं, तायडे या भारत मातेची सेवा करण्यासाठी तुझा बाप मिलिटरीमध्ये गेलेला आहे, युद्ध चालू झालंय, कोणती गोळी कधी येईल आणि तुझ्या बापाला लागेल सांगता येत नाहीये. ज्या दिवशी तुझा बाप भारत मातेची सेवा करून सुखरूप घरी आला त्याच दिवशी आपली दिवाळी नाही तर आपली दिवाळीच नाही, आपली दिवाळीच नाही. महाराज तुम्हाला एक सांगू का, एक गाणं आहे महाराज, ते गाणं पिक्चरचं आहे पण त्याचा अर्थ खूप मोठा आहे. अर्थातून तुम्हाला कळेल की मला जवानांबद्दल काय बोलायचंय. एकच गाणं आहे महाराज. हो आ हो संदेशे आते हैं हमें तड़पाते हैं, वो चिट्ठी आती है वो पूछे जाती है कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सुना सुना है.
उसे मेरे प्यार का जाम दे, उसे मेरे प्यार का जाम दे। वही थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ, मेरे माँ के पैरों को छू के तू उसे उसके बेटे का नाम दे। मैं वापस आऊँगा, मैं वापस आऊँगा, मैं वापस आऊँगा। महाराज काय सांगा, बस जवानांपेक्षा जास्त बोलण्यापेक्षा या गाण्यातून तुम्हाला सगळा अर्थ कळला पाहिजे हो. मग भारत मातेची तरी शरणागती करा, ज्ञानोबा तुकोबाची तरी शरणागती कराय आलात. मग आईसी यासी शरण जावे, शक्ती जीवे नवंची दया शक्ती सामर्थ्य. किती सामर्थ्य, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. किंवा तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझ्या बळे सगळी सत्ता त्या परमेश्वर. मग एक शंका आहे ताई, काय शक्ती दया सामर्थ्यवान भगवंताला आम्ही शरण गेलो, पण आमचं एक कन्फ्युजन आहे. काय एवढा मोठा जगाचा बाप आम्हा दमकच्या ग्रामस्थांचे परिसरातल्या वारकऱ्याचे काम करताना लाज धरेल अभंगाच्या पहिल्या चरणात. साधवया भक्ती काज, 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 साधवया भक्ती काज. साधवया भक्ती काज, साधवया भक्ती काज. नाही लाज धरित, नाही लाज धरित, नाही लाज ऐतिहासी शरण जावे, ऐतिहासी शरण जावे, ऐतिहासी शरण जावे, ऐतिहासी शरण जावे. ऐतिहासी शरण जावे, ऐतिहासी शरण जावे, ऐतिहासी शरण जावे, ऐतिहासी शरण जावे. साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. लिंक लावून घ्या. आधी दुसरं चरण सोडवलं, आता पहिल्यात प्रवेश केला. विठ्ठल विठ्ठल साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. भगवंताचे काम करताना आपण सुद्धा लाज धरायची नाही. देवानं आपले काम करताना लाज सोडली, मग आपण देखील भगवंताचे काम करताना लाज सोडायची. साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. सावता बाबाचं काम करलंय. सावता बाबाची मेथीची भाजी खुरपू लागायला देव लाज सोडून आलाय. अरे जनाबाईचं सुद्धा काम केलं धमकच्या माय मावल्या हो. अगं जनाबाईला तर देव दळू लागायला आला ग वाघिणींनो. कान फाडून ऐका जरा. दळू लागायला जनाबाईला देव देव, आणि आता धमकच्या जनाबाईला गिरणीवाला सुद्धा दळून देईना. ती म्हणते देन दळून, तो लोड शेडिंग चालू आहे, 4 वाजता येणे डबा घेऊन जाणे. साधी ताकद आहे का? ऐका धमक, एवढा विचार मनामध्ये आणा का या जीवनामध्ये आल्यानंतर आपण एकच करा का देवानं लाज सोडली कामं केली. काय जनाबाईला दळू लागायला देवा जात आहे का ग तुमच्याकडे? का दिले फेकून? अगं बाया छान, खूप छान मासाहेब आहे म्हटल्या खूप जणी. म्हणजे आहे जुनं गाव आहे आणि खेड जुन्या गावात ते सोनं असतं. जाता आहे. काही बायाने जात्याच्या तळ्यात धुणं धुवायला केल्या. हो लक्षात ठेवा. आणि ते जात्याच्या वाव्यात विचारूच नका महाराज. लय अवघड महाराज, लय अवघड. एक बाई तर महाराज ओव्या म्हणत होती. एक बाई जात्यावर ओव्या म्हणत होती. चांदीची ग चुल, सोन्याची कडाई. मी तर उठूनच बसली बाय. म्हणलं बाई चांदीची चुल आहे, सोन्याची कडाई आहे ना, आमची इथं कपशी खुरपायला येईल.
ती बाई म्हणत होती, चांदीची गचूल सोन्याची कडाई आणि माझ्या भावाच्या वाड्यावर चंद्र सूर्याची लढाई. म्हणलं उंदर खेळती, तुझ्या भावाला इर्या मिळाला उसाला मारायला आणि तू चालली चंद्र सूर्याची लढाई करायला. अरे ओव्या काय असाव्या, आमच्या जनाबाईच्या ओव्या होत्या. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठला, ये रे बा विठला, ये रे बा विठला, तू ये रे बा विठला. जनाबाईच्या ओव्या होत्या. काय जनाबाईच्या ओव्या होत्या महाराज? जनाबाईच्या ओव्या सांगू. पंढरी माझे माहेर साजनी ओविया कांडणी गाऊ गीती. सोन्या हो, तुम्हाला जायचं का रे चिमण्या हो? नाही ते लईच अवखडलंय, जाऊ दे भाऊ, जाऊ दे, जाय जाय जाय. नाही तुला जायचंय, तू वाट पाहतोय पण जाईनच ती. नाही नाही खरंच जाय तू, मी काही बोलणार नाही तुला. हा ना, 9:30 वाजल्यापासून ते कोट मळलंय महाराज. असं वय असं वय असं वय, ते सुकारण्यापेक्षा निघून गेलेला बरा बाबा. एक तर हे डोरोमान मोठू पतलू गप बसत नाही, आज गप बसलेत महाराज. जायचं असेल तर खरोखर जाय, मी काहीच बोलणार नाही तुला. हा त्या बाई जायचंय का? दम निघन का? लक्षात ठेवा महाराज. जनाबाईच्या काय होत्या ओव्या, किती सुंदर ओव्या. ऐका मासाहेब, ऐका वहिनी, ऐका. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे धामक तालुका नांदगाव खांडेश्वर जिल्हा अमरावती. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ धामक.